लेवलनी घेते मी. कर याच लेवलनी नाही, तिचे फक्त एक्स्ट्राच क्लीन करायचं. कॉमेंटर नाही करणार का मॅडम? हा नंतर करते मी. नाही तिला म्हणते ना मी, कर ना. काय बोलू? त्याच्या व्हिडिओ करते. बोल बोल. पण आता बोलता नाही ते. मॅडम तुम्ही आयब्रोज करता ही काय सांगा जरा, काय प्रॉब्लेम आहे ह्या आयब्रोज मध्ये? सांगा जरा, एक्सप्लेन करा आम्हाला. बंद करा. का बरं? मी तुम्हाला अगोदर करून दाखवते. नाही नाही, मी जेव्हा करत असते तेव्हा लय पाठीमागून गोळ्या सूट होतात. नको, एखादा केस जाईन ते विषारीचा. लय सोडतात गोळ्या मी जेव्हा करत असते तेव्हा. ऐका ना, आता हिचा इथंच आहे ना थोडा. काय काय ग्रोथ म्हणजे हे लेवल मध्ये घेताना तर मग तशीच घेऊ का असं विचार माझा चाललाय. योग्य दोरा धरता येत नाही मग. 500 रुपये फाईन देणार आहे ते. द्यावाच लागणार, आता काय करणार. मग योगिता मॅडम, सांगा जरा आयब्रोज बद्दल माहिती सांगा आम्हाला. सांगेन ना. आमचे जेव्हा व्हिडिओ चालू असतात तेव्हा तुम्ही लय कॉमेंट्री करता पाठीमागून. हा जरा सांगा आम्हाला. चुकन नाही बरं मॅडम माझी. का बरं? आणि आमचं पाठीमागून हेअरकट नाही चुकणार का? माझा पाठीमागून बक्कर 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 कॉमेंट्री. माझा व्हिडिओ येतोय म्हणून मी बोलत नाही. आणि आमच्या व्हिडिओच्या वेळेस ते तुमचे एकदम चालतात, माझे नाही चालत. आता तुम्हाला असं वाटतं ही आयब्रोज परफेक्ट आहे? नाही. मग कुठं चुकली ती व्यवस्थित करा बरं तुम्ही. हो. पातळ नका करू, ब्रॉड. प्लीज नाही करणार पातळ. पातळ नाही, ब्रॉडच ठेवणार. टाईट पकडाशी. तुम्ही फेमस होणार आहे आमच्याकडे. योगिता मॅडम, तुम्हाला असं वाटतंय का इथं कुठं एक केस सुटलाय म्हणून? कुठं सुटलाय? मग काढा ना तो. तो बारीक आहे ना. नाही ना, मोठाच आहे तो. ते येत नाहीये त्याच्यात. कसं नाही येत? तुम्ही असल्यावर तो निघलंच पाहिजे ना. मी काढणारच. हा काढा, दुसरं नका काढू म्हणजे झालं. हे बघा किती मोठा होता. मग तू तर म्हणली की नाही निघणार.
पण असं वाटतं तुम्हाला एक परफेक्ट आहे? नाही इथं इथं असं वाटतंय का? हेच आहे. वाटतंय इकडे ना? कमी असल्यामुळे मी ती कमी काढली होती. बर, पकडा. काढा बरं जरा. हे आमचे योगिता मॅडम आहेत. आमचे कधी पण व्हिडिओ जेव्हा मी शूट करत असते तेव्हा पाठीमागून खूपच कॉमेंट चालू असते त्यांची. मॅम तर ह्यावेळेस मी त्यांना आता हातात घेतलेलं आहे की आता मी त्यांचा व्हिडिओ शूट करते आणि आता त्या स्वतःचा व्हिडिओ चालू आहे तर बिलकुल त्यांच्या तोंडातून शब्द निघत नाहीये. कॉमेंट्री करत नाहीत बिलकुल. पण आयब्रो परफेक्ट झाली. कुठं परफेक्ट झाली? बघा ना, तिकडे एवढे हे नाही. काय मग व्ह्यूअर्स, तुम्हाला असं वाटतं ह्यांनी आयब्रोज ही परफेक्ट केली? करायची अजून ती थोडी करायची ना. हा, मग तुम्ही फिनिशिंग देणार आहात का नाही अजून? हो देणार. द्या बरं, चला पटकन. त्या क्लायंटच्या ॲब्रोजचा अँगल बसू नका. त्यांच्या ॲब्रोजचा अँगल छान आहे तो प्लीज नका बसू. हां, अशा प्रकारे आमच्या योगिता मॅडमनी ॲब्रोजचा शेप कंप्लीट केलेला आहे. त्या एक ॲब्रोज करून अर्ध्या विजेत्या झालेल्या आहेत. अजून अर्ध्या विजेत्या बाकी आहेत. त्या व्हिडिओ नंतर करू. आयब्रो मध्ये थोडा प्रॉब्लेम झाला. अशा प्रकारे आमच्या योगिता मॅडमने दुसरी ॲब्रोज करायला स्टार्ट केलेली आहे. आता बघूया ती दुसरी ॲब्रोज कशी करतात. मॅडम अँगलसाठी सोडा तिथे, त्यांचं तिकडे अँगल ॲक्च्युली ती ॲब्रोज त्यांची खराब आहे तर अँगलसाठी तिथे सोडा एक्स्ट्रा. अँगलसाठी सोडा, पूर्ण अँगल बसू नका. हां, आता ह्या योगिता मॅडम दुसरे ॲब्रोज करता येते. पकडा. आता पाहूया ती राईट हँडची जी ॲब्रोज आहे त्या प्रकारे दुसरी सेम करतात का. त्यांच्यासाठी हे या क्लायंटचं चॅलेंज आहे. योगिता मॅडम करून दाखवा सेम ॲब्रोज. बघा, सोडा.
थोड़ी पकड़ा. ये लेंस में से की अच्छी होती है. टाइम हो गया. ऑयल है. उससे निकल जाता है चॉकलेट से वो उसकी कॉस्ट सेम है ये बनाएगा देखा. मिरर चेक करायला मॅडमला. तुम्ही पास झालात का आयब्रोज मध्ये बघू देत. थांबा हळूहळू थांब. हळूहळू थांब. तिने अर्धा केला. अच्छा असं केलं होतं. आता असं नक्की आयब्रोज चांगली केली का दीदी? नक्की. अरे इकडे सांग, तिच्याकडे काय बघते? बघते. मग किती पैकी द्यायचे तिला? 10 पैकी 10. किती स्टार द्यायचे तिला? 5 स्टार आहेत ना. 4 आणि थोडासा 4.5. अच्छा. योगिता मॅडम तुम्हाला 4.5 स्टार भेटलेला आहे. थँक्यू. अर्धा का नाही दिला ग? नंतर पूर्ण वाढून आल्याच्या नंतर. अच्छा. रूल आहे तो. रूल आहे. काय रूल आहे? की पूर्ण स्टार्स नाही द्यायचे. हो का? कुठे आहे का तो रूल? मी नेक्स्ट टाइम आल्यावरती तो मी पूर्ण देऊन टाकेल. हा नेक्स्ट टाइम तिने आयब्रोज चांगले केले तर. नाही छान आहेत पण तरी देखील ओके. कारण की ते जास्त वाटतील ना.